काही जण काही बोलते त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आपण इतकं जातील दिलं ना काय करावं काय नाही. फक्त एक माग होतो गावाला. आता मी गावा मागितलं 2 वर्षा एक माग होत फक्त तेवढं द्यायचं. आता गावकडे काही माया कोण मनं दुखायला असते, काही तुमच्या कोण दुखायला असते. आपण दोघांनी सोडून द्यायचं, जातीचं कल्याण केलं. आता तुम्ही गावकरी म्हणलं, मी गावकरी झालो आणि मग मी गावकरी झाल्यामुळे आपलं थोडंफार झालंच असणार आहे, नाही असं नाही ना. आजपासून मोठ्या मनाने सगळ्यांनी विसरून जायचं, कोणीच काही मनात ठेवायचं नाही. मागचं सुद्धा पुढचं बी किती मोठी चूक झाली असली तरी पण, कारण आपण रडत पडत लढत शेवटी आपल्या जातीला न मिळणारा मिळून दिलं. खूप जणांचे हात टेकले होते. काही म्हणायचे मराठ्याला कवाच ओबीसीचं आरक्षण मिळू शकत नाही. हेच आता जे आपल्या विरोधात म्हणजे जे चुकीचं तेच म्हणायचे, कवा मराठा एक येऊ शकत नाही असं म्हणायचे. मराठा एक बी आला, ओबीसीत बी आरक्षण घेतलं, मराठी एकजूट बी झाली, पुऱ्या जगाला मराठ्यांनी ताकद बी दाखवली. याच्यात लावून धरण्यात मोलाचा वाटा अंतर्गतवाली गावचा आहे. मोलाचा वाटा तुम्ही लावून धरलं म्हणून हे टिकवता आलं. तुम्ही सगळ्यांना लावून धरलं आणि मावल्या मावश्यानी तर मंडपच न सोडला. माणसं कोणकडे गेलं तर मावश्या बसलेला आहेतच म्हणलं, येऊ दे म्हणायला कोणाला नाही. ते इतकं रक्त सांडल्यावर कोणी नाही येत भाऊ. पुण्यामध्ये नको आता तिकडं लय टोले बसतेत लय हाणते. हे म्हणले आता जीव गेला तरी हरकत नाही, पण मराठ्याला आरक्षण देतो माग हाडायचं. असल्या मायला तुमचा एवढा आदर्श घेतला ना, असल्या कट्टर मायला महाराष्ट्राने पहिले बघितले. एकदा टोले पडले की दुसऱ्या मध्ये नको तिकडं तुम्ही तुमचा धंदा आम्हाला नकोच घ्यायला पाहिजे. पण आदर्श घेण्यासारखा महाराष्ट्र अंतरवालीचा घेतला सुद्धा. इतक्या महिला लागू सुद्धा लढू शकतात. हे ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या आपल्या मायमाऊलीच्या लक्षात आलं, आंतरवालीच्या रक्त सांडलेल्या मायमाऊलीच्या खांद्याला खांदा लावून करोडो महिला उभा राहिल्या राज्यातल्या. म्हणून आपण सगळे लढलो. हे सगळं श्रेय गरीब मराठ्याचं, कोणाचं नाही दुसऱ्याचं. गरीब मराठ्याचं आहे, त्यांना आपण ते देऊन टाकलं. आता आंतरवालीनं शेवटी विजयाचा गुलाल उधाळाच, आटलेच नाही. लई काड्या घालायच्या प्रयत्न केला, काही गेला काड्या नाही, कुड्या नाही, काही नाही. ते आम्ही आमच्या नंतर बघू म्हणायचे. मला जेवण म्हणायचे का म्हणलं भाऊ भाऊ येतं उली तिथे झालं तरी मी तिकडं व्हायचं, इकडं आले म्हणायचं आम्ही दोघं संगच. हे प्रेम सोपं नव्हतं. आज मी स्पष्ट बोलायला लागलो होते, हे सोपं नव्हतं. नसता मग एकामेका डावची केली का ते म्हणत असे जाऊन तिकडं, तू तुपलं बघ तिकडं, आम्ही नाही हे म्हणायचं नाही. त्या पाटलासाठी आणि त्या आरक्षणासाठी आम्हाला जायचं तिकडं. तो अनुभव जमत नसलं तरी एका कोपऱ्याला बसेल. लय मोठा आदर्श त्याला अंतरवले महाराष्ट्राला, लय मोठा. आणि तुम्ही शेवटी गुलाल टाकला मराठीच्या डोक्यावर. त्याबद्दल गावाचं कौतुक. आणि विजय मेळाव्याला सगळा महाराष्ट्राच्या नाही अंतरवली गुलाल टाकायला काही टेन्शन नाही घेऊ तुम्ही. विजय मेळावा एकदा डिक्लेअर झाला ना, अख्खा महाराष्ट्र पुन्हा एकदा अंतरवली देणार आहे. अंतरवलीच्या गल्ल्या गल्ल्या गुलाल दिसणार तुम्हाला कोणकडे. आपल्याला नुसतं देशप्रेम गुलाल बाहेर काढला लागलं. इतके लोक येणार आहेत आणि ते डिक्लेअर नाही केलं आपण. आता काय मला काय बोलता पण येत नाही. हा विजय नसता तर वेगळं होतं. सगळं मिळेल मराठीने. काय नाही राहिलं. जवळपास 96% लढाई जिंकली. 4% मध्ये काहीच नाही. ते चालता फेटा आपण 96 ओढून घेऊ त्यांना. हो लय भारी. तुमच्या सगळ्या गावकऱ्यांचं खरंच महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीने मनापासून कौतुक करतो. तुमचे आभार मानतो. धन्यवाद. खूप लढू लागला. आता बाकी कुठं काय बोलायचं नाही. मला या व्यासपीठावर पहिल्यांदा या व्यासपीठावर गुलाल पडलाय मराठ्यासाठी. खूप कल्याण झालं आपल्या जातीचं. तर मराठा समाजाला अंतर्वालीतून एकच संदेश देतो, समज गैरसमज ठेवायचा नाही. JR निघाला म्हणजे मराठी आरक्षणात गेले. थोडा वेळ लागत. आपण जरी एखादी जमीन वावर विकत घेतलं तरी बी आपल्याला त्याच्यात आऊत हाणावं लागल, नांगर हाणायला लागल. उन्हाळा आहे तर पाऊस पडूस तर वाट बघावं लागल. मग आपल्याला पाऊस पडल्यावर त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल अशी सिस्टम असते. तुम्ही जर उन्हाळ्यात जर त्या ढेकळातच टाकलं तर जळून जाईल. त्याच्यामुळं JR निघाला. मराठवाड्यातले 100% आरक्षणात जाणार आणि पश्चिम महाराष्ट्राला जाणार.
आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत. परत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात चालला काय. शिंदे समिती महाराष्ट्रभर काम करते. त्यामुळे विदर्भ, खानदेश आणि कोकणातला सुद्धा मराठा राहणार नाही. ती जबाबदारी आणखी ना माझ्यावर आहे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ते बाकी. जर का आता काही मागं पुढे झालं ना पहिल्यासारखं होणार आहे. बंद गावात यायचा महाराष्ट्रभर, एका मंत्र्याला नेत्याला फिरवून देत नाहीत महाराष्ट्र कुठं. त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो गावकऱ्याचं. तुमचं मनापासून आभार. आता तर बोलायलाच काही नाही, त्याच्यावर बोलावं तरी काय. आरक्षण मिळालं त्याच्यामुळं आरक्षण कसं काय देत नाही असं म्हणावं दिलंय मी काय कळलं. आणि गावकऱ्यांनी इतकं आज हे केलं ना आचार्य. मी म्हणलो होतो हार तुरे काहीच नको विचारा त्यामुळे. हार नाही, तुरे नाही, गुलाल नाही, काय नाही काहीच नाही. पण त्यांनी आणलंच. त्याच्यामुळे लय भारावून गेल्यामुळे जास्त बोलताय ना. बोलायचं उद्या बोलव, आज लयच भारावून गेलो मी. आनंद इतकं झाला मला की आरक्षण मिळाल्यामुळं लय आनंद झाला. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. जय शिवराय सगळ्या.